नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण वृषभ राशीबद्दल बोलणार आहोत. तुमची जर वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, वृषभ राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे, कोणत्या घटना कोणत्या गोष्टी वृषभ राशीच्या लोकांसोबत घडणार आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकतात. जर तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, शिक्षणात काही समस्या असतील किंवा जीवनात काही बाधा अडचणी येत असतील तर एकदा पत्रिका तपासून घ्यावी. पत्रिका तपासल्यानंतर आपल्याला कळतं की कोणता दोष आहे, कोणत्या बाधा आहेत आणि त्यावर काय करावं. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, तो म्हणजे वृषभ राशीचे जुलै महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे, जो सुख, समृद्धी आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. जुलै 2026 या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी खूप सकारात्मक आणि काही अंशी महत्त्वपूर्ण आव्हाने घेऊन येत आहे. या महिन्यात तुमची वैचारिक शक्ती खूप मजबूत असेल. नशिबाची साथ लाभल्यामुळे अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस तुमच्यासाठी खूप प्रगतिकारक असतील. 16 जुलै रोजी जेव्हा सूर्यदेवाचे राशी परिवर्तन होईल तेव्हा तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. परंतु शनीची दृष्टी असल्यामुळे तुम्हाला आळस झटकून काम करावे लागेल. एकूणच हा महिना तुमच्यासाठी मेहनतीचे गोड फळ देणारा ठरेल. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी जुलै महिना अतिशय शुभ राहणार आहे. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या कामातील अचूकता आणि सातत्य पाहून तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 1 ते 15 जुलै दरम्यान तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना कंपनी बदलायची आहे त्यांना या महिन्यात मोठ्या आणि नामांकित कंपन्यांकडून ऑफर येऊ शकतात. विशेषतः मीडिया, डिझायनिंग, बँकिंग आणि IT क्षेत्रातील लोकांना हा महिना विशेष फलदायी ठरणार आहे. आता वळूया बिझनेस आणि व्यापाराकडे. या महिन्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावे लागू शकतात आणि हे प्रवास आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरतील. नवीन ग्राहकांशी संपर्क वाढेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबतचे संबंध सुधारतील आणि त्याचा थेट फायदा व्यवसायाला होऊ शकतो. जर तुम्हाला व्यवसायात नवीन भांडवल गुंतवायचे असेल किंवा नवीन शाखा सुरू करायची असेल तर 10 जुलै नंतरचा काळ अतिशय उत्तम आहे. सौंदर्य प्रसाधने, कपडे, हॉटेल, रिअल इस्टेट आणि सोन्या चांदीचे व्यापारी या महिन्यात मोठा नफा सुद्धा कमावू शकतात. आता बोलूया महत्त्वाच्या विषयावर, म्हणजेच पैशाबद्दल, तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. मित्रांनो, राशी स्वामी शुक्राच्या अनुकूलतेमुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. एकापेक्षा जास्त मार्गांनी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. जुनी दिलेली उधारी किंवा अडकलेले पैसे या महिन्यात अचानक परत मिळू शकतात. पैशाची आवक चांगली असली तरी या महिन्यात तुम्हाला तुमचा कल भौतिक सुखसोयींवर, चैनीच्या वस्तूंवर किंवा घराच्या सुशोभीकरणावर खर्च करण्याकडे जास्त असेल. त्यामुळे पैसा जितका वेगाने येईल तितक्याच वेगाने तो खर्च होऊ नये यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीचे नियोजन करा. लॉटरी किंवा शेअर्स असतील तर विचारपूर्वक तुम्ही गुंतवणूक करा. भविष्यात मोठा फायदा ते देऊ शकतात. मित्रांनो, महिन्याच्या सुरुवातीला घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि सौहार्दाचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी किंवा वाहन खरेदीचे योग सुद्धा बनत आहेत, ज्यामुळे घरातील सर्वजण आनंदी असतील. परंतु महिन्याच्या उत्तरार्धात राशीतील काही ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या बोलण्यात थोडा तिखटपणा येऊ शकतो. तुमच्या एखाद्या विधानामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा भावंड नाराज होऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक बाबींमध्ये बोलताना संयम आणि मऊ भाषा वापरणं हिताचे ठरणार आहे. मित्रांनो, पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट आणि मधुर होईल. जुने काही मतभेद असतील तर ते या महिन्यात मिटून जातील. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर तुम्ही दोघे मिळून कोणताही आर्थिक निर्णय घेणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला मोठे यश सुद्धा मिळू शकते. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला अभिमान वाटेल. जे तरुण रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूप छान राहील. पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्ह किंवा डिनरचा प्लॅन बनेल. जे सिंगल आहेत आणि एखाद्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या आयुष्यात महिन्यात कुणीतरी नक्की एंट्री येऊ शकते. मित्रांनो, महिन्याचे पहिले 2 आठवडे अभ्यासासाठी अतिशय उत्तम आहेत. तुमची एकाग्रता चांगली राहील आणि कठीण वाटणारे विषय सुद्धा सहज तुम्हाला समजतील. शिक्षकाचे आणि पालकाचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन लाभेल.
मात्र 15 जुलैनंतर शनीच्या प्रभावामुळे तुमच्या थोडा आळस वाढू शकतो. आजचा अभ्यास उद्या करू अशी वृत्ती निर्माण होऊ शकते, जी तुम्हाला टाळावी लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या आठवड्यात अभ्यासाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. मित्रांनो, साधारणपणे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरोग्य तुमचं चांगलंच राहणार आहे. मोठा कोणताही आजार दिसत नाही, परंतु शुक्राच्या प्रभावामुळे बाहेरचे जंक फूड खाण्याची इच्छा जास्त होईल, ज्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. डोळे, घसा किंवा मानेशी संबंधित किरकोळ समस्या किंवा इन्फेक्शन जाणवण्याची शक्यता आहे. रोजच्या दिनचर्येत योगासने आणि हलका व्यायाम समाविष्ट करा. मानसिक शांततेसाठी रात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकणं किंवा ध्यान करणं फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, पैसा येत असला तरी सुरक्षित भविष्यासाठी बचत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यावर तुम्ही भर द्यायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आणि घरात संवाद साधताना नम्रता आणि गोड वाणीचा वापर करा. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी दिलेल्या सल्ल्याचा आदर करा, त्याचा फायदा तुमच्याच प्रगतीसाठी होईल. ग्रहांच्या स्थितीमुळे काम पुढे ढकलण्याची सवय जडू शकते, ती वेळीच तुम्ही आवरा. केवळ देखाव्यासाठी किंवा तात्पुरत्या आनंदासाठी मोठी आर्थिक खरेदी करू नका. तुमच्या भविष्यातील योजना किंवा आर्थिक नफ्याची माहिती इतरांसमोर उघड करू नका. जुलै महिन्यात शुभ रंग आहे पांढरा किंवा चंदेरी किंवा फिकट निळा. शुभांक आहे 6 आणि 2. शुभ दिवस आहे शुक्रवार, बुधवार. मित्रांनो, हा महिना संपूर्ण शुभ, शांततामय आणि समृद्ध जाण्यासाठी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा, तिची आरती करा. यामुळे घरात चणचण पैशाची भासणार नाही. तर मित्रांनो, हा होता वृषभ राशीचा संपूर्ण व्हिडिओ. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.